एम प्लस 9. हा 25 स्क्वेअर नंबर दिसू राहिला आणि हा 9 पण स्क्वेअर नंबर तुम्हाला दिसू राहिला. 25 कितीचा स्क्वेअर बेटा? 5 स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस 30m ऍज इट इज प्लस 9 ला काय लिहू शकतो आपण? लिहू शकतो. याला कंबाईन स्क्वेअर लिहू शकतो आपण. दोघांचा स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर एक्सपोनंट नुसार कंबाईन स्क्वेअर लिहू शकतो. प्लस आणि हा 3 चा याला 2 च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो का बघू आपण. 2 into ए ची व्हॅल्यू किती आहे? 5m. एम आहे ना सोबत त्याच्या. आणि बी ची व्हॅल्यू किती आहे? मल्टिप्लिकेशन करून बघूया. 5 2 जार 10 3 जार 30 आणि हा एम आला. जर 2 च्या साईडचं म्हणजे 2 ला साइन प्लस असेल तर फॉर्म्युला काय येतो? ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी चा स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे? ए प्लस बी ब्रॅकेटचा म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आहे? 5m आणि बी ची व्हॅल्यू किती आहे? 3. ए च्या जागेवर किती पुटअप करायचं आपल्याला? 5m प्लस बी च्या जागेवर त्याचा म्हणजेच एकदा 5m प्लस 3 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये 5m प्लस 3. समजलं? नक्की कळालं?